हॅलो गुड मॉर्निंग. तर आहे ना काल मी आले संगमनेरवरून पण त्याच्यानंतर काय आमच्याकडे ट्रँकर आलाय. आमच्याकडे आलाय ट्रँकर. पाणी नाही आहे. थोड्या वेळाने बोलतो. थोड्या वेळाने बोलतो. आता ना टँकर आलेला आहे. पाणी बघा ना किती लोकांना वेड्यात काढायचे काम आहे. म्हणे आधी म्हणे 8 दिवसाला पाणी, त्याच्या आधी 10 दिवसाला पाणी होतं आमच्या इथं, 12 दिवसाला पाणी. आता परत लोकांना नुसतं भूलथाप आणि आश्वासनं देऊन आहे ना इथल्या राजकीय नेत्यांनी ना गरिबांची खूप मारामार केलेली आहे. का पाणीसुद्धा देत नाही वेळेवरती, इकडं नळाला पाणी येत नाही. आणि बघा आता एवढं मोठं जर का आमचं कुटुंब आहे तर मग खूप पाणी लागतं. टँकर घ्यायचा म्हटला तर 500 ते 700 रुपयाला टँकर आहे. 2 दिवसाला टँकर लागतो आहे. तर मग काय नगरपालिकेने तर पाणी द्यायला पाहिजे ना आम्हाला. तर आमच्या ननंदबाई आहे ना हे आलेले आहेत मुंबईवरून आणि आम्ही बसलो आहे. आमच्या आंघोळी नाही आहे. आत्ता वाजलेले आहेत बघा 10 वाजले तरीसुद्धा आंघोळी नाही येतं, कारण का पाणीच आलेलं नाही आहे. मध्यंतरी 8 दिवसाला पाणी सोडलं ना, आता पाणीच नाही. तर आम्ही दोघीजणी बसलो, म्हटलं थोडासा व्हिडिओ शूट करू. इकडे सीताफळ आणलेले होते, वैष्णवीचे भाऊ आलेले होते आणि बघा या दिवसात पण त्यांच्या घरची सीताफळं आहेत तर ते पिकलेले आहेत. तर आम्ही दोघीजणी थोडंसं सीताफळ खातो. प्लस आता बाहेर टँकरवाला आलेला आहे तर त्याला पैसे पण द्यायचे आहेत मला. तर थोड्या वेळाने मी लगेच तुम्हाला भेटते. टँकर हां ते पहिल्या नंबरवरच करायचे आहे ना. कोणते हौदात पाणी घेते. आई हाचताय ते छ ना माझं पिला का ग पिला ओ ग पिला ओ ग बाई काय मारे असली काय माझी बाई माझी बाई ती अगं दली अगं माझी पिल्ली ती माझी बाई. दुसऱ्या आल्या मॅडम. असायचं कसं कळतं. कुठं गेली होती? मामाच्या गावाला. नाव झाली काही मामाच्या गावाला तिला का? आता तिलाच तर शांत कर आधी. तुझा मामा कुठे गेला? मामा लवकर लवकर या. मामाच्या गावाला जायचं. छान छान झुकू झुकू गाडी बसून जायचं आहे ना. कशी जायचं? झिकझिक गाडी गाडी चंगडम 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 चंगडम. बापरे सांगते बिचारा. ओ पाजा घेते कालल्या मुंबईला बाय करताय त्यांना गाडी थांबली बाहेर. मला वेळ नव्हता त्याच्यामुळे आता निघायच्या वेळेसच नेमका व्हिडिओ केला मी. हां जा मग जपून जा. हां जपून जा, काळजी घ्या पाण्या पावसाची. हां जा मग. हे बघा या चालल्या. बॅग कुठे? बॅग घेतली का? हां भाभी चालले. भाभीला घेऊन जा. चालल्या काय राहिलं का? चप्पल राहिली होती. जा मग घ्या काळजी. बाय बाय. फोन करा पोचल्यावर. व्हिडिओ कॉल. हां हे काय भाभी भांडे घासताय बाय करताय. चला बसल्या गेल्या आमच्या अक्का. आणि ते ब्लाऊज आणलेले ते काय मी तुमच्याबरोबर शेअर केलेले नव्हते तर म्हटलं चला आज आहे ना ते ब्लाऊज पण शेअर करते. 1-2 मिनटात ब्लाऊज जे आहे ते शेअर करते. दादानी आहे ना स्टँडचं ते वरचं मोडून टाकलं आहे. ते बसवावं लागेल. तेवढं बसवून द्या का वैष्णवी. हाय मैत्रिणी. तर आत्ता 9 वाजलेले आहे दुपारचे 3
आणि मी जे ब्लाऊज पीस आणलेले आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच होतं, तर घरी जरा पाहुणे आलेले होते, त्याच्यामुळे त्यांचं जाणं येणं सगळं झालं. आता त्या गेल्या, तर म्हटलं चला मी कुठले ब्लाऊजचे पीस आणलेले आहेत तर ते तुमच्याबरोबर शेअर करत आहे. साडी कुठली घेतलेली आहे तिथे बिल करायच्या वेळेस ना माझ्या लक्षात नव्हतं राहिलं, तर साडी कुठली घेतली ती पण बघायची. तर ही बघा, ही साडी घेतलेली आहे मी. तर बघा अशी साडी आहे, सुंदर साडी आहे. आणि हा ना त्याच्यावरती ब्लाऊजचा पीस आलेला आहे. तर कसा वाटतोय नक्की सांगायचं आहे. हा आहे ब्लाऊजचा पीस. याला आहे ना तुम्ही लॉंग स्लीव्ज पण बनवू शकता बघा, असल्या अशा इतक्या. तर अशा पद्धतीने हा ब्लाऊजचा पीस पण आलेला आहे. साडी कशी वाटते नक्की सांगायचं आहे. अगदी वॉशेबल साडी आहे आणि घरी पण आपण ती धुवू शकतो. तर प्राईस गेस करायची आहे, प्राईसचा अंदाज लावायचा आहे ही साडी कितीची असेल असं. तर सिल्कची साडी आहे, सिफॉन सिल्क आहे आणि मस्त साडी आहे, मला पण खूप आवडली. कलर पण अगदी मस्त कलर आहे, फेंट मोरपीसी कलर आहे हा. बघा साडी कशी वाटते. ब्लाऊज पीस तर अगदी सुंदर आहे, कुठल्याही साडीवर मॅच होईल असा एक थ्रेड वर्क आहे याला आणि टिकलीचं पण वर्क आहे. तर हा ही साडी आणि ब्लाऊज हा सोबत आलेला आहे. तर ही साडी मी घेतलेली आहे बघा. तर बघू आता ही साडी जर मुलीला आवडली तर तिला ब्लाऊज मी हा तयार करून देईल. माप जे आहे ते दोघींचं पण एकच आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तर ही एक साडी आहे. त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे बघा मी. तर हा एक ब्लाऊज पीस मी घेतलेला आहे. तर हा कुठल्या साडीवर घेतलेला आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. तर ही बघा, ही जी साडी आहे ना, ही बघा, या साडीवरती मी हा ब्लाऊज घेतलेला आहे. तर हा आहे ना कुठल्याही साडीवर चालेल असं काही नाही आहे की हिच्यावरच होईल. हा अजून 2-4 रेड कलर, येलो कलर, लेमन कलर ह्याच्यावरती सुद्धा हा ब्लाऊज जाईल. खूप मस्त ब्लाऊज आहे बघा, शाईन बघू शकता, गोल्ड पण आहे आणि ग्रीन साडीवरती पण चालेल. तर हा ब्लाऊज कसा वाटला तो पण नक्की सांगायचा आहे. त्याच्यानंतर ना हे बघा, हा एक ब्लाऊज मी आणलेला आहे. तर हा आहे ना पिस्ता, फेंट पिस्ता कलर आहे आणि याला आहे ना इथे बघा तुम्हाला दिसत असेल गोल्डन कलरची, जास्त गोल्ड पण नाही जास्त सिल्वर पण नाही, अशी गोल्ड कलरची ही ते एकदम बारीक अशी बुट्टी आहे. आणि ब्लाऊज जो आहे हा एकदम असा पातळ आहे. हे बघा असा पातळ ब्लाऊज आहे हा. तर हा आणलेला आहे मी माझ्या मुलीसाठी. अजूनही तिला ब्लाऊज घ्यायचा होता पण ती नाही बोलली, कारण का ब्लाऊज खूप कॉस्टली होते मॅचिंग सेंटरला. ती बोलली माझ्याकडे आहे ऑलरेडी पीस, ते मी तुम्हाला शेअर करेलच, तिचे पीस अजूनही इथे शिल्लक आहेत. तर हा एक तिच्यासाठी आणलेला आहे. त्याच्यानंतर हा बघा, हा एक आणलेला आहे, हा एक ब्लाऊज पीस आणलेला आहे. बघा किती सुंदर असा पीस आहे, कसा वाटतोय नक्की सांगा. हे बघा, तर हा ना मी माझ्या मैत्रिणीसाठी आणलेला आहे. तर एकदम फ्रेश असा रेड कलर आहे ब्लाऊजचा आणि इकडे याला असं जाळी दिलेली आहे. तर लॉंग स्लीव जर का बनवली याची तर अतिशय सुंदर दिसणार आहे. हे बघा अशा पद्धतीमध्ये. तर हा कसा वाटतोय तो पण नक्की सांगा. हा ब्लाऊजचा पीस चिकनकारी पण आहे आणि ह्याचे ना आता सध्या मार्केटला खूप फॅशन चालू आहे. हा कोवा ब्लाऊज पण बनतात याचे. तर तशा पद्धतीचा हा आहे, कॉटन आणि चिकनकारी वर्कचा ब्लाऊज आहे. हा एक घेतलेला होता. त्याच्यानंतर मी काय आणलेलं आहे बघा इथे. तर तिथे दुकानामध्ये गर्दी असल्यामुळे मी काय एवढं शेअर केलेलं नव्हतं. तर हे ना तिथे तुम्ही बघू शकता, हे मणी आणलेले आहेत मी सिल्वरवाले. इकडे खूप प्रॉब्लेम येतो, भेटत नाही कधी कधी. आणि आता जास्त कॉपर, सिल्वर, गोल्ड अशा कलरचे ब्लाऊज खूप येतात ते मार्केटला. तर अशा पद्धतीचे मी हे मणी आणलेले आहेत ब्लाऊजला लावण्यासाठी. वेळात वेळ काढून मी शॉपिंग केलेली होती. मध्ये पाऊस पण चालू होता तरी पण मी घेतलेलं होतं ते. त्याच्यानंतर ह्याच साईजचे ना मी थोडेसे छोटे पण आणलेले आहेत बघा, तुम्ही पाहू शकता. आणि हे बघा
ह्याच्यातच मी थोडेसे छोटे पण मणी आणलेले आहेत. आपल्या इकडं ना एका दुकानात एक वस्तू भेटते तर परत दुसरीकडं जावं लागतं, कधी कधी भेटतही नाही. मग त्याच्यामुळं ना मी तिकडूनच कधी कधी जे मला लागतं ते घेऊन येत असते. हे बघा, तर ही छोटी साईज आहे. आणि अगोदर जी मी तुम्हाला दाखवली ना, ही बघा, ही आहे मोठी साईज. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे मणी आहेत बघा. तर हे पण आणलेले आहेत. अजून बरंच काय काय घ्यायचं होतं पण आई वेळेला काही आठवत पण नाही आपल्याला. त्याच्यानंतर मी काय आणलेलं आहे, हे बघा, हे मोती. तर हा कलर पण जो आहे ना का ऑफ व्हाईट आहे, म्हणजेच मोती कलर आहे. तर हे मोती आणलेले आहेत. कधी कधी ब्लाऊजला लावायला खूप युजफुल असतात, म्हणजेच फायदेशीर. आणि हे कॉपरचे पण मणी मी आणलेले आहेत. ऑलरेडी मी त्याच्या अगोदर पण मणी आणलेले आहेत, ते खूप जास्त आहेत. आणि साईज जी आहे ना ती मोठी आहे. याची साईज जी आहे ती थोडीशी छोटी साईज आहे. आणि हे व्हाईट मोती पण आणलेले आहेत. त्याचा फ्रेश व्हाईट कलर आहे बघा. तर हेही ब्लाऊजला लावण्यासाठीच मी आणलेले आहेत. तर कशी वाटली ही खरेदी नक्की सांगायचं आहे. प्लस येतानाच आहे ना कस्टमरचे 2-3 जणीचे कॉल आलेले होते, तर त्यांच्या पण साड्या शेअर करते. ही साडी बघा, अतिशय सुंदर साडी आहे बघा. ब्रासोची साडी आहे, मस्त साडी आहे. कशी वाटते ही साडी? तर ही पण आमच्या रिलेटिव्हचीच साडी आहे. तर त्यांचा पण ब्लाऊज शिवून द्यायचा आहे. इतकी सुंदर साडी आहे, मला पण खूप आवडली ही साडी. आय थिंक ही 1250 की 1300 रुपयाची साडी आहे. तर ह्यांना काय वाटलं होतं की ना ह्याच्यावरती व्हाईटच ब्लाऊज आहे. तर त्यांना वाटलं की मला नको, कमीत कमी वेळेत होईल, मला त्रास नको, म्हणून त्यांनी अस्तर पण आणलेलं होतं. पण झालं असं की ह्या साडीवरती आहे ना व्हाईट ब्लाऊज आलेला नाही आहे. तर बघा, अशा पद्धतीचा हा ब्लाऊज या साडीवरती आलेला आहे बघा. तुम्ही पाहू शकता. हा पण ब्लाऊज खूप सुंदर आहे. बऱ्याचशा साडीवरती हा ब्लाऊज जातो. आता खूप फॅशन चालू आहे. तर हा कुठल्या साडीवरती जातो ना, तर ग्रीन कलरच्या साडीवरती हा ब्लाऊज जाईल, रेड कलरच्या साडीवरती जाईल, फ्रेश पिंक कलरच्या साडीवरती सुद्धा हा ब्लाऊज खूप सुंदर दिसणार आहे. तर ह्या साडीवरती ना, ह्याला इथे ना छोटे छोटे इथे बघा तुम्ही बघू शकता फ्लावर्स दिलेले आहेत. तर ह्याच्यावरती हा ब्लाऊज जाणार आहे. म्हणून हा ब्लाऊज येलो कलरचा दिलेला आहे. गेटअप फील सुंदर साडीला. तर त्यांनी आणलेलं होतं व्हाईट अस्तर, तर ते अस्तर मी वापस केलेलं आहे. आणि आपल्याजवळचं अस्तर जे आहे ते मी ह्याला लावणार आहे. कशी वाटते ही साडी आणि हा ब्लाऊज कसा वाटतोय नक्की सांगायचं आहे. तर ह्या ब्लाऊजची कटिंग जी आहे ती स्टिचिंग चॅनलवरती मी अपलोड करणार आहे. कोणाला जर का बघायची असेल ह्याची कटिंग, अजून याचं डिस्कशन बाकी आहे, कसा शिवायचा आहे, काय शिवायचं आहे, अजून काहीच फोन वगैरे झालेला नाही. आत्ता आपला ब्लॉग संपेल, म्हणजेच आपला व्हिडिओ जेव्हा एंड होईल तेव्हा मी एकदा विचारून घेईल आणि नंतर ह्या ब्लाऊजची मी कटिंग करणार आहे. त्याच्यानंतर अजून एक साडी आहे, तर ती पण बघायची आहे. ती साडी काय कशी, ही पण एक डेली यूजमध्ये साडी, गार्डन प्रिंटची बघू शकता. खूप सुंदर साडी आहे. सगळ्या साड्या खूप सुंदर आहे. तर ह्याच्यावरती हा असा ब्लाऊज आलेला आहे बघा. तर हा ब्लाऊज काय त्यांना स्टिच करायचा नाही आहे, फक्त साडी, हा ब्लाऊज दुसऱ्या त्यांच्या मुलीला कशावर तरी स्टिच करायचा आहे असं त्या सांगून गेलेले आहेत. तर बघा, अशा पद्धतीच्या ह्या एवढ्या साड्या आहेत. आणि जे ब्लाऊज झालेले आहेत ना, खूप सारे ब्लाऊज पण स्टिच करून झालेले आहेत. तर त्याचा व्हिडिओ मी बनवणारच आहे. तर तो व्हिडिओ पण बघायचा आहे की खूप सारे ब्लाऊज जे आहेत ना मी ते बंचमध्ये स्टिच करून ठेवलेले आहेत. तर ते ब्लाऊज मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आत्ता म्हणजे वेळात वेळ काढून पाहुण्यांची धावपळ घरात, तुम्हाला तर माहिती आहे आमच्या 3-3 बाळा आहेत. हे सगळं करून मी ब्लाऊज शिवायला थोडा थोडा वेळ देत आहे. शक्यतो काम बंदच करायचं चालू होतं, पण कस्टमर आहे ना 25 ते 20 वर्षापासूनचे आहेत, त्याच्यामुळे मग थोडं तरी आपल्याला काम जे आहे ते चालू ठेवायचं आहे. थोडं थोडं घेणार आहे, जास्त घेणार नाही. जसं जसं काम येईल तसं तुमच्याबरोबर मी शेअर करीन. तर आजच्या साड्या ब्लाऊज कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. प्लस हा माझा ड्रेस, तर हा ड्रेस दिलेला आहे मला माझ्या छोट्या बहिणीने, तर तोही कसा वाटला तो पण सांगा. भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.